नमस्कार. महाडिक पाटील फॅमिली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर हे बघा, आम्ही चालू आहे शेतामध्ये. इव्हिनिंगचा टाईम झाला आहे, पण मामांचा ट्रॅक्टर इकडे शेतामध्येच अडकला होता. म्हणजे त्याचं डिझेल संपलेलं, म्हणून मामा डिझेल घेऊन आलेत आणि आम्ही आता चाललो आहे शेतामध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे, क्षितिजला ट्रॅक्टरची किती आवड आहे आणि तो काय मामांचा पिछा सोडत नाही. त्यांच्याच पाठीमागे पळतो आहे कंटिन्यू, बाबा ट्रॅक्टर बाबा ट्रॅक्टर. म्हटलं चला मामा आता शेतात चाललेत, तर आपण पण लगेच जाऊया जांभळीच्या झाडाकडे. आणि हे बघा समोर पेरूचं झाड आहे. हा बघा कसं पळतोय, खूप जोरात पळतोय आणि त्याला माझी तर काय अजिबातच गरज नाही. मामा बोलतात मम्मीसोबत आहे, पण तो म्हणतो नाही बाबा तुमच्यासोबत यायचे, कारण त्याला बसायचे ट्रॅक्टरमध्ये. ते पुढं फास्ट चाललेत, कारण आता संध्याकाळचे 6:45 वाजलेत आणि आम्ही शेतामध्ये आलो आहे. हे बघा इकडं आहे शेजाऱ्यांचे जांभळ, पण आम्ही आमच्या जांभळीकडे चाललो आहे. तर बघू आपण आता शेतामध्ये गेल्यावर जांभळाच्या झाडाला किती जांभळ आहेत. इकडं बघा, इकडं पण पेरूचं झाड आहे आणि याला पण खूप पेरू लागले. इथं एक आंब्याचं झाड होतं, पण ते जळालं आहे बहुतेक. आणि इथं मी एक रामफळीचं झाड लावलेलं, पण ते सुद्धा नाही आहे आता. चला अगोदर पेरूच्या झाडाकडे जाऊ आणि या जांभळीच्या झाडाकडे आपण नंतर जाऊया. तर तुम्ही हे बघू शकता, हे बघा किती पेरू पडलेत आणि खूप खराब झालेत. आता पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे पटपट पिकत आहेत. हे बघू शकता तुम्ही, खूप खराब झालेत पेरू. असं बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. अरे बापरे, खूपच छान आहेत. हे बघा ना, पूर्ण पिकलेले पेरू इथं. तर बघा, हे आहे मामाच्या घरचं पेरूचं झाड. वरती घरासमोरचं आहे, त्याला पण खूप पेरू आहेत, पण ते कच्चे आहेत. आणि या झाडाला तर भरपूर पेरू लागलेत. आता ह्या पेरूची जात कुठली आहे मला काही माहिती नाही आहे, कारण मी आता फर्स्ट टाईम आली आणि खूप वर्षानंतर आली आहे इकडे मळ्यामध्ये. तर चला आपण समोर जांभळीच्या झाडाकडे जाऊ. हां हे घे, हे आता आरू दीदी आमची पेरू खाते, आपण जाताना घेऊ अजून. हां चला, तर आपण जांभळीच्या झाडाकडे जाऊ. आता तुम्ही जांभळीचं झाड बघाल तर म्हणाल याला काय जांभळा असणार आहेत का. पूर्ण एकदम बांधायला टेकले हे झाड, खाली फाच्या फांद्या थोडंसंच टेकायला कमी आहे. आणि हे बघा, बाहेरून तुम्हाला याला एक सुद्धा जांभूळ दिसणार नाही आहे. हे बघा, बाहेरून पाहिलं तर कोणीसुद्धा म्हणणार नाही की ह्या झाडाला जांभूळ आहेत. आणि आतमध्ये जर जाऊन पाहिलं तर खूप सारे जांभळ आहेत. तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया किती जांभळे त्याला. हे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा ना, खूप जांभळे, पण आम्हीच जांभळं खायला लेट आलो त्याच्यामुळे. आता भरपूर इथे जांभळं खाल्ली, तर आता पाखरं वगैरे पण असतात, ते पण खूप जांभळं खातात, बघू शकता तुम्ही. आणि हे बघा आरू पेरू खाते, जांभळीच्या झाडाखाली आले, पण हिला काय पेरू खायचे. छान मस्त अशी झाडाची ताजी ताजी फळं खाण्यात खूप वेगळीच मजा आहे. आता माझी हाईट झाली जास्त आणि इथं बांधावरच झाड असल्यामुळे नीट उभा पण राहता येत नाहीये आणि व्यवस्थित व्हिडिओ पण काढता येत नाहीये. हे बघा पलीकडे साईडला कोकिळीचा आवाज येतोय. खूप छान वाटतंय.